सीटचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्याच्या मनात खूप सारे प्रश्न पडतात. त्याच्या बाबतीत आपण आत्ता एक व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलंच आहे. आता त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की इंजिनिअरिंग ॲडमिशन घेण्यापूर्वी जे कॅप राऊंड्स आहेत, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत, ह्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? आणि सी ई टीचा रिझल्ट लागल्यानंतर इतक्या फास्टमध्ये ह्या प्रोसेस होत जातात की विद्यार्थ्यांना टाईम मिळत नाही योग्य कॉलेज शोधायला, योग्य कॉलेजची माहिती घ्यायला, त्याच्या एकूणच सगळ्या बाबींवर लक्ष द्यायला. मग म्हणणं काय आहे तर सी ई टीचा रिझल्ट लागेपर्यंत, म्हणजे सी ई टीचा रिझल्ट समजा आता डिक्लेअर होण्याला काही दिवस राहिले असतील तर त्याच्या आधीच विद्यार्थ्यांनी काय करावं की काही प्रश्नाचे उत्तर स्वतःला देऊन ठेवावेत. की जसं की आपल्याला इंजिनिअरिंग नक्की करायची कुठे आहे, आपल्याला सी ई टीचा रिझल्ट जर चांगला लागला तर कोणते असे कॉलेज आहेत जिथं इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला बेटर ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. जसं की प्लेसमेंट असेल, उद्या जाऊन एखादं चांगलं टीचिंग एन्व्हायरमेंट असेल, फॅकल्टी जिथं चांगल्या असतील, रिसर्च साठी त्यांना चांगले फॅसिलिटी मिळतील, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या कोणत्या कॉलेजला मिळू शकतात. आता काय होतं, बरेच विद्यार्थ्यांना पुण्यात इंजिनिअरिंग करायचं असतं. आता पुण्यात फक्त पुणे नाव ऐकून बरेच विद्यार्थी येतात, पण पुण्यातली त्यांना निम्म्यापेक्षा जास्त कॉलेजेस माहीत नसतात आणि ते फक्त ऑप्शन फॉर्मला पुण्याची एक लिस्ट बनवतात आणि टाकून देतात. मग अशा वेळेस काय होतं, जे कॉलेज मिळतं तिथं त्यांना इंजिनिअरिंग करावी लागते. पण ह्या उलट जर त्यांनी एक चांगलं प्लॅनिंग केलं आणि लिस्ट बनवली, लिस्ट अशी बनवली की जे कॉलेजेस त्यांना माहिती पण आहेत आणि तिथलं इन्व्हायरमेंट आणि तिथली परिस्थिती असेल, म्हणजे प्लेसमेंट असेल, इंटर्नशिपच्या ऑपॉर्च्युनिटी असतील, तिथून ॲल्युमिनी नेटवर्क म्हणजे तिथून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्याकडं माहिती पण असेल, तर अशा गोष्टी जर माहीत असतील तर सोपं होत जातं. आता जे पुण्याच्या जवळ राहतात किंवा पुण्यात राहतात अशा विद्यार्थ्यांना खूप सोपं जातं ह्या सगळ्या गोष्टी ठरवताना. त्यांना म्हणजे भेटता येतं, कॉलेज पाहता येतात, ते माहिती काढू शकतात. पण आता जे पुण्यापासून खूप लांब राहतात, ज्यांचं घरच 200-300 किलोमीटरच्या पुढे आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येऊन प्रत्यक्ष कॉलेज पाहणं तेवढंसं सोपं नसतं. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजबद्दल अंदाज बांधावा कसा, तिथल्या ॲक्च्युअल परिस्थिती कशी समजून घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना विचार करायचा असतो. म्हणून जर चांगलं कॉलेज मिळवायचं असेल तर त्यासाठी पहिला टप्पा होता की सी ई टीला चांगले मार्क्स मिळवणं. सी ई टीला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर त्यांना काही गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा टॉपची कॉलेजेस माहिती असतात. पण जर ती टॉपची कॉलेज हातातून गेली, सी ई टी रिझल्टमध्ये चांगले मार्क्स नाही आले, तर मग मात्र एक एक ऑप्शन खाली जावं लागतं. मग अशा वेळेस जे टॉप 20 नंतरचे कॉलेज येतात किंवा टॉप 30 नंतरचे कॉलेज येतात, ज्यांना कदाचित नोन म्हणता येणार नाही, अशा कॉलेजची माहिती काढावी लागते. मग कन्फ्युजन इथून स्टार्ट होतं. कारण की असे कॉलेज बहुतांश पुण्यात मेन ठिकाणी असतील किंवा थोड्याशा आडवळणाला असतील, पण त्याच्यापुढे पुणे लागल्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की हे कॉलेज पुण्यातलं आहे, आता चांगलं असायलाच पाहिजे. पण त्याच्या मागे की असं असू शकतं की तिथं सोयी असतील नसतील, तिथे चांगले फॅकल्टी असतील नसतील, कॉलेजेस चांगले वाटतील पण कदाचित आत गेल्यानंतर परिस्थिती वेगळी असतील, अशा खूप साऱ्या गोष्टी होत राहतील. मग विद्यार्थ्यांनी अशा वेळेस काय करावं की पूर्णपणे माहिती घ्यावी. त्याचबरोबरच या जो सी ई टीचा आधीचा पिरियड आहे, अशा काळात त्यांनी बऱ्याच ठिकाणावर जाऊन प्रत्यक्ष भेट दिली तर खूपच चांगली गोष्ट आहे. एक दिवस येऊन किंवा त्या कॉलेजचे फॅकल्टी असतील, त्या कॉलेजचे कोण स्टुडंट असतील, अशा माध्यमातून त्यांनी जर चौकशी केली तर त्यांना खूप सारे पर्याय मिळतील. आता हा झाला एक पॉईंट. जर अजून आणखीन एक पॉईंट, जर कॉलेजेस पुण्यात नसतील किंवा बाहेरचे असतील, तेही कॉलेज चांगले असतील, त्याच्याबद्दलही माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कारण सी ई टीचा रिझल्ट कसा आहे लागून, त्याला तुम्हाला टॉप पर्सेंटेज मिळत आहेत किंवा कमी मिळत आहेत, तुम्हाला ह्या सगळ्या प्लॅनिंगची गरज लागणार आहे. त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म भरणं असू द्या किंवा या सगळ्या कॉलेजच्या क्रम लावणं असू द्या. कारण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतानाही खूप सारे कॉलेजची यादी बनवता आणि चांगले कॉलेज कधी कधी सुटून जातात, काय काय कॉलेजेस टॉपमध्ये येत नाहीत. अशामुळे हे मुलांना कदाचित त्यांना पाहिजे असेल त्याच्यापेक्षा वेगळं कॉलेज मिळून जातो आणि नंतर मग ते पश्चाताप करतात. या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. काउन्सिलिंग किंवा कोणाचं तरी मार्गदर्शन घेणं हे प्रत्येक वेळेस शक्य होईल असं नाही, किंवा शक्य झालं तरी ती कदाचित ते त्यांच्या मतानुसार किंवा त्यांच्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगत असणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा वेळेस काय करावं की आधीच आपले सगळे डिसिजन किंवा आपले समोर जे काय आहे ते ठरवून घ्यावं की आपल्याला नक्की कुठे इंजिनिअरिंग करायची आहे, कोणते कॉलेजेस आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस कॉलेज असतील, म्हणजे प्रायव्हेट आणि ॲटोनॉमस असे दोन प्रकारचे जर कॉलेज असतील
तर त्याचीही माहिती काढून घ्या, गव्हर्नमेंट कॉलेजची माहिती काढून घ्या. अशा वेळेस प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी प्रिपेअर्ड असतात, पण काही विद्यार्थी अजिबातही प्रिपेअर्ड नसतात. ते इतरांच्या सल्ल्याने निर्णय घेतात. बऱ्याच वेळा शेवटी म्हणजे ऐन टायमिंगला निर्णय घेतल्यामुळे पण प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी केवळ दुसऱ्याच्या सल्ल्याने किंवा वेळ आल्यावर बघू अशा परिस्थितीत न राहता सगळ्या कॉलेजची माहिती घेणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे लोकेशन, फीज ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण फीज जास्त आहे कमी आहे हे तुम्हाला सुरुवातीला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यानंतर तुमचं कॉलेज अलॉट होते त्याच्यानंतर फीज माहिती करून घेणं, मग त्याच्यासाठी कमी करण्यासाठी प्रयत्न करणं किंवा शक्य होत नाही. अशा वेळेस वेळ एक एक टप्प्याने निघून जात असते. त्याच्यामुळं सुरुवातीलाच हे सगळ्या माहिती करून घेतल्या तर खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला प्रत्यक्ष भेटणं शक्य नसेल किंवा जाणं शक्य नसेल तर कॉलेजच्या वेबसाईटवर हे सगळा डाटा अवेलेबल असतो. प्रत्येक कॉलेज हा डाटा अपडेट करत असतात. त्या वेबसाईटला जा, तुम्हाला जे कॉलेज चांगले वाटतात त्या कॉलेजच्या वेबसाईटवर ते चेक करा. त्याचबरोबर CETचा रिझल्टचा अंदाज जरी लागला किंवा आपल्याला कळलं की आपण प्रयत्न चांगले केलेले आहेत तर त्यानुसार आधीच कॉलेजचे थोडेफार माहिती काढून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रिपेअर राहा, कारण की उरलेले 3-4 जे महिने आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये धावपळ खूप होणार आहे. दुसरी गोष्ट डॉक्युमेंट जर हातात तुमच्या रेडी नसतील तरीही खूप धावपळ होणार आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन चालू होतात कॅपराऊंडचे आणि किंवा त्याच्यानंतर ॲक्च्युअल कॅपराऊंड चालू होतात म्हणजे ऑप्शन फॉर्म भरायचे, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो. सो सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं हेच आहे की ह्या नंतरची गडबड किंवा धावपळ टाळायची असेल तर तुम्ही आत्ता प्रिपरेशन चालू करा. CETच्या निकाला अगोदर काही दिवस आणि CETचा निकाल लागल्यानंतरही तुम्ही जर तयारीत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी मदत होईल. आणि माझं म्हणणं काय आहे की विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगचा फक्त ॲडमिशनसाठी किंवा CETला मार्क मिळाले म्हणून अशा गोष्टींपेक्षाही जर तुम्ही बेसिक्स किंवा उद्याचं फ्युचर प्लॅन करून जर येत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण की तुम्हाला इंजिनिअरिंग AI मध्ये करायची, कम्प्युटरमध्ये करायची, ब्रांच चांगली आहे का कॉलेज चांगलं, हे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असणार आहे. तर मग ब्रांच चांगली घेणं कधीही बी चांगलं, पण कम्प्युटरला इतकं सारे आता मुलं यायला लागली की कॉम्पिटिशन हार्ड होऊन आजकाल प्लेसमेंटची अवस्था काय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करा. ब्रांच रिलेटेड व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेतच. त्याचबरोबर उद्या मार्केटमध्ये काय परिस्थिती ह्याच्याबद्दलही आम्ही वेळोवेळी अपडेट करणार आहे. सो तुम्ही फक्त सध्या मिळणारा वेळ अपव्यय न करता उद्याच्या फ्युचरच्या तयारीसाठी लावा. बाकी तुम्हाला कोणती अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर व्हिडिओ बनवून देण्याचं काम मी करेन. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करत जा आणि शेअर करत जा मित्रांना ज्यांना गरज आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.